नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो, काल उशिराच नोटीस आलेली आहे. तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. 29 तारखेला ही नोटीस आलेली आहे. ती कोणती नोटीस आहे ते मी अगदी तुम्हाला पूर्णपणे सांगणार आहे. तर परीक्षेला जाताना आपल्याला बायोमेट्रिक आता लागणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. त्याच्याविषयी अगदी ज्या काही NTA ने आपल्याला सूचना दिलेल्या आहेत त्याच्याविषयी मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. की जसं की आपली ही जी नीटची एक्झाम आहे ती 3 मेला आहे आणि बायोमेट्रिकचं मार्गदर्शनच्या ज्या सूचना NTA ने आपल्याला वेबसाईटवरती सांगितलेल्या आहेत त्या अनुषंगाने मी अगदी तुम्हाला पूर्णपणे स्क्रीनवरती दाखवत आहे ती नोटीस. आणि ती नोटीस पूर्णपणे तुम्ही व्यवस्थित वाचा, लक्षात येईल. किंवा काही अडचण असेल तर मला तुम्ही कॉल मेसेजसुद्धा करू शकता. तर परीक्षेच्या दिवशी आपल्याला जी तपासणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक उमेदवाराने परीक्षा कक्षात प्रवेश करण्यापूर्वी आपल्याला बायोमेट्रिक प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे, असं हे NTA या नोटीसमध्ये सांगण्यात आलेलं आहे. तर त्यासाठी ज्या काही गोष्टी असतात, तांत्रिक बिघाड असेल किंवा बायोमेट्रिक डेटाची खराब गुणवत्ता असेल तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे ते सुद्धा अगदी तर NTA ने स्पष्ट सांगितलेलं आहे. त्यासाठी तुम्हाला UIDAI संबंधित कनेक्टिव्हिटी समस्या असतील किंवा शारीरिक कारणांमुळे बायोमेट्रिक डेटा देण्यास अडचण असेल तर अशा उमेदवारांना सुद्धा अगदी परीक्षा कक्षात प्रवेश दिला जाईल, असं हे स्पष्टपणे ह्या नोटीसमध्ये सांगण्यात आलेलं आहे. तर त्यासाठी त्यांना लेखी हमीपत्र म्हणजेच अंडरटेकिंग सादर करावे लागणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि या हमीपत्राचा नमुना परीक्षा केंद्रावर उपलब्ध करून दिला जाईल, असं हे पूर्णपणे स्पष्ट या नोटीसमध्ये सांगण्यात आलेलं आहे. आणि त्याचबरोबर परीक्षेच्या वेळेत म्हणजे दुपारी 2 ते 5 पर्यंत जी आपली एक्झाम आहे त्याच्यानंतरसुद्धा अगदी जे काही विद्यार्थी PWD आहेत किंवा PWBD विद्यार्थी आहेत म्हणजे त्या उमेदवारांसाठी सुद्धा अगदी 6 वाजेपर्यंत बायोमेट्रिक प्रक्रियेसाठी उमेदवारांना त्रास दिला जाणार नाही, असं हे स्पष्टपणे पूर्णपणे NTA ने ह्या नोटीसमध्ये सांगण्यात आलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, खूप अगदी हे महत्त्वाचे नवीन निर्देश आपल्याला परीक्षेला जाताना बायोमेट्रिक लागणार आहे ह्याच्याबद्दल अगदी NTA ने स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे. त्याची नोटीस ही प्रकाशित केलेली आहे. अगदी विद्यार्थ्यांना प्रत्येक ह्या नोटीसबद्दल माहिती मिळतच असेल तरीसुद्धा मी माझ्या ह्या यूट्यूब चॅनलवरती माझ्यामार्फत तुम्हाला ह्या नोटीसबद्दल अगदी सांगण्यात आलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही काळजीपूर्वक पहा, म्हणजे तुम्हाला अडचण काही येणार नाही किंवा घाबरून किंवा पॅनिक होऊ नका. कुठलीही काही तांत्रिक बिघाड असेल किंवा बायोमेट्रिक डेटाचा खराब गुणवत्तासुद्धा असेल तरीसुद्धा आपल्याला तिथं UIDAI संबंधित कनेक्टिव्हिटी समस्या काय असतील तरीसुद्धा आपल्याला किंवा ज्या काही विद्यार्थ्यांना शारीरिक कारणामुळे बायोमेट्रिक डेटासुद्धा तिथं काही अडचण आल्या असतील तर सुद्धा तिथे तुम्हाला एक हमीपत्र अंडरटेकिंग जर सादर केल्यानंतर ह्या गोष्टी सगळ्या सॉल्व्ह होणार आहेत. आणि PWDच्या विद्यार्थ्यांसाठी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत त्यांनी तिथं टाईम दिलेला आहे. बायोमेट्रिक प्रक्रियेसाठी उमेदवारांना त्रास दिला जाणार नाही, असं स्पष्टपणे ह्या नोटीसमध्ये सांगण्यात आलेलं आहे. तर ही नोटीस अगदी काल उशिरा प्रकाशित झालेली आहे. तर ह्याच्याविषयी सुद्धा अगदी तुम्हाला काही डाऊट्स असेल तर नक्कीच मला कॉल मेसेज करा. आणि मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे. ज्याही काही विद्यार्थ्यांना अगदी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं असेल सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता आणि वरची नवीन डेली अपडेट्स पाहू शकता. तर ज्याही विद्यार्थ्यांना अगदी माझ्यामार्फत काउन्सिलिंग घ्यायची असेल तरीसुद्धा तुम्ही अगदी एनीटाईम कॉल मेसेज करून मला अगदी याच्याबद्दल डिटेल्स माहिती विचारू शकता. तर तमाम आपल्या महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांना नीटसाठी माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा. ऑल दी बेस्ट फ्युचर डॉक्टर्स. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.